वाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत। हाय फ्रेंड्स, मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मस्त असं आवरून घेतलं, म्हणजे घरातली सगळी कामं पटपट आवरून कारखान्यावरती गेलो। एका मोबाईल शॉपिंगमध्ये काम होतं म्हणून तिथं जाऊन तिथलं काम उरकून घेतलं आणि कराडकडे निघालो। कराडला जाताच बघा किती ट्रॅफिक आहे। तर आज आम्ही कराडला एक खास विहीर पाहायला आलेलो। ही विहीर एका राक्षसाच्या नावानं प्रसिद्ध आहे। ह्याला नकट्या रावळाची विहीर असं म्हणतात। बघा सगळं जुनंच बांधकाम आहे, म्हणजे ऐतिहासिक विहीर आहे ही। ह्याची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर ह्याचा फुल व्लॉग मी टाकलेला यूट्यूबवरती, तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय माझ्या चॅनलवर। आणि हे पाहून झाल्यानंतर खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि प्रीतिसंगम घाटावरती गेलो। इथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी पण आहे आणि दोन नद्यांचा संगम होतो म्हणून याला प्रीतिसंगम घाट असं म्हटलं जातं। इथे खूप जण फिरायला पण येतात। फिरून तर झालेलं, मग म्हटलं स्वागत पावभाजी फास्ट फूड या ठिकाणी जाऊया। एक नंबर अशी पावभाजी मिळते बरं का, क्वालिटीच। इथं कलिंगड घेतलं आणि पायनॅपल ज्यूस पण पिलो। घरी आलो तर बघतो तर काय पार्टीचं नियोजन चालू आहे। आज पार्टी ह्याची होती की भाऊजीने आणलेला मोबाईल आणि त्यांना आम्ही धमवून काढलेला आम्हाला पार्टी पाहिजे म्हणून। मग भाऊजीने आणलेल्या 3 कोंबड्या, म्हटलं बनवा चला। मग गेलो शेतामध्ये। 4:30 वाजता आम्ही बनवायला चालू केलेलं, पण शेतात इतकं वारं सुटलेलं त्याच्याच ह्याच्यामध्ये कसं तर बनवलं। खूपच वेळ झाला आम्हाला जेवायला। अंधार पडलेला, चिकनचं सुक्कं पातळ आणि बिर्याणी बनवलेली। सगळेजण सोबत बसून जेवलो, मज्जा मस्करी करत। खूपच मस्त वाटत होतं संध्याकाळची वेळ आणि शेतामध्ये जेवायला। तर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।